आदिपराशक्ती या टॅरो कार्ड्सला व या पेंडुलमला शुद्ध आणि सक्रिय कर. फक्त सत्य, स्पष्टता आणि योग्य मार्गदर्शन मिळू दे. ही रीडिंग सर्वोच्च हितासाठी असू दे. ही रीडिंग योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत पोचू दे. चला तर बघूया आज टॅरोचे मेसेज काय येत आहेत. आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि बघूया आजची रीडिंग काय येते. ओके. इथे तुमची एनर्जी आहे ना खूप पॉझिटिव्ह आहे आणि एन्जॉयमेंट. तुमचे जुने मित्रमैत्रिणी तुम्हाला इथे भेटू शकतात आणि कोणीतरी पास्टमधून तुमच्यासाठी काही ऑफर आणताना मी इथे बघतीये आणि ही ऑफर खूप चांगली आहे. तुम्हाला त्यातून नक्की काहीतरी गेन होणार आहे. सोल ट्राईब तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आहात तर तुमच्यासाठी इथे तुमचे सोल ट्राईब म्हणजे जर तुम्ही स्टार सीड असाल तर स्टार सीड फॅमिली तुम्हाला इथे भेटू शकते आणि ते तुम्हाला असं काही न्यूज किंवा असं काही गोष्टी शिकवतील किंवा सांगतील ज्याचा उपयोग तुम्हाला पुढच्या येणाऱ्या फेजमध्ये कामाला येणार आहे. इथे मी लव्ह रिलेशनशिप पण बघतीये. हे थर्ड पार्टी असू शकतं तुमच्या सिच्युएशनमध्ये. फ्युचरमध्ये तुम्हाला थोडी काळजी घ्यायचं कारण असं आहे की तुम्ही घाईघाईमध्ये जर कोणता निर्णय घेतला प्रेमाबद्दल खास करून तर तो इतका चांगला राहणार नाही आहे. तर थोडं थांबून किंवा सगळी माहिती काढून जर तुम्ही त्यावर विचार केला आणि विचार करून मग डिसिजन घेतलं तर खूप चांगलं होईल. कारण इथे मॅच्युरिटी लेवलवर ही एनर्जी मला थोडी कमी वाटते आहे आणि त्याचमुळे ही ऑफर जी येते आहे ती कदाचित इतकी चांगली नसणार आहे पण तुम्हाला ती खूप चांगली वाटणार आहे असं भास होतो. तर त्याप्रमाणे तुम्हाला असं जाणवेल की बुवा ही चांगली आहे. तुमच्या इन्स्टिंक्टवर तुमच्या आतल्या आवाजावर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि कारण कप्सचं कार्ड आहे. तिन्ही पण कप्स म्हणजे इमोशनल लेवलला हे खूप असर करणारं हे रीडिंग आहे. आपण बघूया. एक मिनिट. ही माझ्या व्ह्यूअर्सची येस
ही माझ्या व्ह्यूअर्सची एनर्जी आहे का? 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 सी इथे आहे ना, हे 2 कार्ड जे आहेत ना, हे थर्ड पार्टीचे आहेत. तुम्हाला जी ऑफर लव्ह रिलेशनमध्ये मिळते आहे ना, ती ॲक्च्युली तेवढी चांगली नाही आहे. ठीक आहे, ज्या पद्धतीने ते तुम्हाला दाखवत आहेत, मेल फिमेल कोणीही असू शकतं हे, पण इथे काहीतरी गोंधळ नक्की आहे, कारण ही तुमची एनर्जी आहे आणि ही कोणाच्या तरी दुसरी एनर्जी आहे, जी प्रेझेंट करते तुमच्यासमोर की आय एम द बेस्ट, मी खूप छान आहे आणि आय एम अवेलेबल, मी खूप पण तसं नाही आहे. थर्ड पार्टी इन्व्हॉल्वमेंट आहे इथे आणि तुम्ही पूर्ण माहिती काढूनच इथे निर्णय घ्यावा असं वाटतंय मला. आणि तुमच्या आयुष्यामध्ये व्हेरी सून असं काहीतरी नवीन लव्ह येऊ शकतं, पण तुम्हाला ते युनिवर्सला क्लिअर कट सांगावं लागेल की कशा पद्धतीची ती व्यक्ती असावी, हे तुमच्या माइंडमध्ये आधी क्लिअर हवं. ज्या पद्धतीचं तुम्ही थॉट्स ठेवाल त्या पद्धतीची व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट होऊ शकते. ठीक आहे, इनर गायडन्सवर तुम्हाला ट्रस्ट करायचं आहे. इनर इन्स्टिंक्ट तुम्हाला काय सांगितलं जातं आहे, काय जाणवतं आहे, माहिती पूर्ण नसेल तर तो डिसिजन थोडा पुढे ढकला. फाइंड कम्फर्ट अँड केअर इन नर्चरिंग रिलेशनशिप. सी हा जो आहे ना, हा तुम्हाला खूप कम्फर्टेबल वाटेल, हे जे सिच्युएशन आहे की खूप फॅमिलियर आणि खूप कम्फर्टेबल, पण इथे गोंधळ आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथे ना खूप अलर्ट राहावं लागेल आणि तुम्हाला इनर नोईंगवर तुमच्या ट्रस्ट करायला सांगितलेलं आहे. प्लस ही व्यक्ती किती खरी बोलते आणि किती खोटी बोलते हे तुम्हाला आधी चेक करावं लागेल, त्याची परीक्षा घ्यावी लागेल. मेल फिमेल कोणीही असू शकतं हे. तर बाहेरच्या गोष्टींवर ट्रस्ट करू नका. इन्फॉर्मेशन काढा आणि नंतरच त्याच्यावर ॲक्ट करा. ठीक आहे, हाच ॲडवाईस आहे तुम्हाला राईट नाव. होप हे रीडिंग तुम्हाला उपयोगी वाटत असेल. प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि काळजी घ्या. बाय.